हाय हॅलो नमस्कार मैत्रिणो, मी संध्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं द मंगल स्टिचिंग या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणो, आपल्या चॅनलवरती आपण बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्कचे क्लास घेत आहोत, तेही अगदी फ्रीमध्ये. त्याचाच आजचा आपला 36वा दिवस आहे. ह्याआधी आपण 35 क्लास पूर्णपणे घेतलेले आहेत, ज्यामध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं नॉलेज दिलेलं आहे. आरीवर्क करण्यासाठी काय काय लागतं व त्यामध्ये कशा कशा प्रकारे आपण त्याचा यूज करायचं आणि कोणकोणतं आरीवर्कमध्ये वर्क असतं हे तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे. तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलेलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि पहिलेचे व्हिडिओसुद्धा नक्की बघा. ह्याआधी आपण अशा प्रकारचं नेट फिक्सिंगचं आणि पॅचवर्क आणि त्यानंतर अशा प्रकारे कटवर्क आणि मटेरियलचा यूज करून पॅच कशा प्रकारे बनवायचं हे पूर्ण नॉलेज आपण घेतलेलं आहे. ह्या अगोदर आपण बेसिकपासून ते एकदम ॲडव्हान्सचे आपण क्लास करत आहोत, ज्यामध्ये आपलं बेसिक पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. आता आपण ॲडव्हान्सचं काम शिकत आहोत. त्यामध्येच आज आपल्याला गळ्यावरती कशा प्रकारे डिझाईन करायचं हे आपण आज शिकणार आहोत. इथे आपण रफली ड्रॉ करून घेतलेलं आहे. मोठ्या पॅटर्नमध्ये आपल्याला शिकायचं आहे, पण त्याआधी आपण रफमध्ये छोट्या पॅटर्नवरती शिकून घेऊयात. तर आज आपण ह्या पद्धतीचं मटेरियल यूज करणार आहे. तर आज आपल्याला व्हाईट मोती, शुगर बीड्स आणि जरी थ्रेड लागणार आहे. त्याबरोबरच आपल्याला वुडनची सुई लागणार आहे. इथे आपण छोट्या साईजचा गळ्याचा नेक आपण ड्रॉ करून घेतलेला आहे आणि त्यावरतीच आपण आज जरी वर्कने आणि मटेरियलचा यूज करून इथे आपण डिझाईन कशी तयार करतात हे बघणार आहोत. जर तुम्हाला एखाद्या ब्लाऊजवरती वर्क टाकायचं असेल तर तुम्हाला फक्त गळ्यालाच वर्क करायचं असेल तर कशा पद्धतीने तुम्ही इथे स्टार्टिंगपासून एंडपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. कशा पद्धतीने तुम्हाला वर्क करायचं हे मी आज पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. आपल्याला सर्वात आधी तर एका कोणत्याही पॉईंटहून आपल्याला इथे वर्क करायला स्टार्ट करायचं आहे. सर्वात आधी नेहमी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जी आपली जरी थ्रेड आहे ना, त्यापासूनच आपल्याला इथे आपण जे चेन स्टिच शिकलेली आहे बेसिकमध्ये ती आपल्याला स्टार्टिंगमध्ये प्रत्येक ब्लाऊजला आउटलाईन करून घ्यायचं आहे. इथे सर्वात आधी अशा प्रकारे एक टाका काढून घ्यायचा आहे आणि ही आपल्याला चेन स्टिचची आउटलाईन करून घ्यायचं आहे. तुम्हाला प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला इथे नेहमी चेन स्टिचची आउटलाईन करून घेणं खूप गरजेचं आहे. कारण का आपल्याला आपला थोडासा भाग जो आहे ना तो स्टिचिंगमध्ये जातो. त्यासाठी आपण नेहमी 2 ते 3 लाईन किंवा 3 पेक्षा 4-5 लाईनपर्यंत तुम्ही चेन स्टिच इथे टाकून घेऊ शकतात. अशा पद्धतीने आपण जे काही नेक ड्रॉ केलेलं आहे त्यावरती आपल्याला चेन स्टिच टाकून घ्यायचं आहे. आणि पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे की समोर कशा पद्धतीने चेन स्टिचचा वापर करायचा आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, कुठेही व्हिडिओला स्किप करू नका, जेणेकरून आपण जे काही व्हिडिओमध्ये माहिती देतो ना त्याची तुमच्याकडून मिस होणार नाही आणि काही तुमच्याकडून माहिती राहून जाणार नाही. तर व्हिडिओला पूर्ण वॉच करत चला, कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. आणि हो, तुम्हाला काही जर व्हिडिओमध्ये अडचणी येत असतील आणि काही समजत नसेल तर नक्कीच मला कमेंट करून विचारा, मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देईल. आणि तुम्हालासुद्धा फ्रीमध्ये एकदम ब्लाऊज आपलं जे आहे ना ते वर्क करता येईल. स्वतःसुद्धा तुम्ही इथे ब्लाऊज वर्क करून घेऊ शकता. अगदी पहिलेपासूनचे व्हिडिओ तुम्हाला बघायचं आहे आणि आपलं ब्लाऊज जे आहे ना स्वतःचं तुम्ही वर्क करून घेऊ शकता. तर आपल्याला हे पूर्ण आउटलाईन करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते. आता आपण जी नेहमीप्रमाणे चेन स्टिच टाकतो ना तीच टाकून घ्यायचं आहे. जर तुम्ही अगोदरचे व्हिडिओ बघितले नसेल, नवीन मैत्रिणी आल्या असतील आपल्या चॅनलवरती तर पहिलेचे व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काही अडचण येणार नाही. ह्या पद्धतीने आपण जो आपण नेक ड्रॉ केलेला आहे तो आपल्याला इथे चेन स्टिचने कवर करून घ्यायचा आहे. मी इथे रफली तुम्हाला छोटासा नेक ड्रॉ करून दाखवलेला आहे. ह्यावरतीच आपण वर्क करणार आहोत. आपल्याला मोठ्या सुद्धा वर्क करायचं आहे, पण आपण एकदम बेसिक म्हणून आज आपण ह्या पद्धतीने वर्क करणार आहे. तर आपल्याला परत आता जसं मी सांगितलेलं आहे तर परत आपल्याला इथे दुसरी आउटलाईन घ्यायचं आहे. हे बघू शकतात, मी परत तिथूनच दुसऱ्या साईडहून दुसरी आउटलाईन करून घेत आहे. तुम्हालासुद्धा ह्या पद्धतीनेच नेकवरती पहिली आउटलाईन करायचं आहे चेन स्टिचची, त्यानंतर दुसरी करायचं आहे, मग त्यानंतर तिसरी करायचं आहे. आता ही पूर्ण आउटलाईन आपल्याला जे गळा आपला जो ज्या शेपवरती आहे त्यावरती पूर्ण आउटलाईन करून घ्यायचं आहे. मी इथंपर्यंत आउटलाईन कंप्लीट करून घेते
आणि परत मी तुम्हाला तिसरी चेन स्टिच दाखवते. आता इथे लास्टला आपण ही स्टिच जी आहे ना ती लॉक करून घेऊया. लॉक करणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे, कारण का तुम्ही थोडंसं जरी वर्क खेचलात ना ते आपलं वर्क पूर्ण निघून जातं. त्यामुळे शेवटी आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. आता बाजूला आणखी एक आपण चेन स्टिच टाकून घेत आहोत. इथे मी तिसरी चेन स्टिच कंप्लीट करून घेतलेली आहे. व्हिडिओ खूप मोठा होईल ह्यासाठी मी थोडंसं व्हिडिओला स्किप करून दाखवते. तरी तुम्हाला ते लक्षात यावं ह्यासाठी मी पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगतच असते. जरी तुम्हाला नाही समजलं तरी तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. आता तिसऱ्यासुद्धा आउटलाईनला मी लॉक करून घेते. लॉक करणं हे खूप गरजेचं आहे. तरी त्यामुळे तुम्ही नक्कीच केव्हा आपली डिझाईन संपते तेव्हा नक्कीच लॉक करत चला. आता हे तिन्ही आउटलाईन कंप्लीट करून झाल्यानंतर कशाप्रकारे फिनिशिंगने दिसत आहे तुम्ही बघू शकता. आता आपण साईडने मटेरियलचा यूज करून एक वेगळा लुक म्हणजेच एक डिझाईन क्रिएट करू शकता. तुम्ही कोणत्याही मटेरियलचा यूज करू शकता. मी पहिली इथे लाईन घेत आहे शुगर बीट्सची. आता गळ्याच्या सुरुवातीला आपण शुगर बीट्सची लाईनने कवर करून घेऊया. तसं तर गळ्यावरती डिझाईनचे खूप सारे प्रकार आहेत. त्यामधला एक छोटासा म्हणजे साधा सिंपल मी तुम्हाला इथे प्रकार करून दाखवत आहे, जे की कोणालाही जमेल आणि कोणालाही अवघड वाटणार नाही. या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते. ह्या पद्धतीने तुम्ही शुगर बीड्स घ्यायचं आहे आणि तिथूनच बाजूचा जो धागा आहे तो खेचून घ्यायचा आहे आणि मग शुगर बीड्सची आउटलाईन म्हणजेच गळ्यावरती शुगर बीड्स स्टिच करायला सुरुवात करायचं आहे आणि पूर्ण गळ्यावरती स्टिच करून घ्यायचं आहे. आपल्याला जे आपण 3 लाईन्स टाकलेले आहेत त्याच्या साईडने करायचं आहे. चेन स्टिचच्या वरती आपल्याला ही शुगर बीड्स जाऊ द्यायची नाही आहे. चेन स्टिचच्या बाजूलाच ही शुगर बीड्सची लाईन आपल्याला स्टिच करायचं आहे. आता ही मी पूर्ण तुम्हाला स्टिच करून दाखवते. आता लास्टला इथे आपण लॉक करून घेऊया. लॉक करणं हे खूप गरजेचं आहे, त्यामुळे मी प्रत्येक वेळेस हे लॉक करून घेते आणि तुम्हाला दाखवते. आता ही आपली लाईन कंप्लीट झाली. त्यानंतर आपण दुसरी लाईन कंप्लीट करून घ्या. इथे तुम्ही स्टोनचा सुद्धा यूज करू शकता. वेगवेगळे जे काही मटेरियल आहे त्यापासून आपले वेगवेगळे डिझाईन क्रिएट होऊ शकतात. आता मी तुम्हाला मोती जे आहेत ना व्हाईट मोती त्याचा यूज करून दाखवते. इथे थोडंसं व्हिडिओ फास्टमध्ये दाखवते, कारण का व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्हालासुद्धा बोर होईल. त्यामुळे मी व्हिडिओ जास्त मोठा नाही बनवत. प्रत्येकाला साध्या सोप्या भाषेत समजेल ह्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि व्हिडिओ छोटाच ठेवण्याचा प्रयत्न करत असते. आता ही सुद्धा लाईन आपण कवर करून घेऊया व्हाईट मोत्यांनी. पहिला टाका टाकायचा आहे, त्यामध्ये व्हाईट मोती भरायचा आहे. एक एक व्हाईट मोती आपल्याला स्टिच करत जायचं आहे. अगदी जवळच मोती स्टिच करून घेऊया. लांब लांब स्टिच करायचं नाही आहे, जवळच स्टिच करून घ्यायचं आहे आणि एक एक मोती स्टिच करा. जास्त पण मोती स्टिच करू नका, जेणेकरून व्यवस्थित फिनिशिंग येणार नाही. अशा प्रकारे मनी स्टिच करून घेऊया आणि ही सुद्धा लाईन आपण कंप्लीट करून घ्या. अगदी जवळून मी तुम्हाला दाखवत आहे. आता या पद्धतीने मी पूर्ण हे आउटलाईन कंप्लीट करून घेतलेलं आहे आणि लास्टला लॉक पण करून घेतलेलं आहे. आता इथे आपण त्यानंतर तिसरी लाईन शुगर बीड्सचीच करणार आहे. आता तिसरीसुद्धा लाईन आपण बनवून घेऊयात. ही शुगर बीड्सचीच मी लाईन बनवून घेणार आहे. ह्या पद्धतीने आपण सुईमध्ये शुगर बीड्स भरून घेऊया. शुगर बीड्स कशा पद्धतीने भरायचं आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डिटेलमध्ये आहे. पहिलेपासूनचा क्लास तुम्ही नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओज नक्की बघा. एक एक व्हिडिओज मी पूर्ण डिटेलमध्ये शेअर केलेला आहे. कुणालाही समजेल ह्या पद्धतीचे आपले व्हिडिओ असतात. त्यामुळे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करून जा आणि सबस्क्राईब करून जा. तुम्हाला काही व्हिडिओमध्ये अडचणी असतील तर नक्कीच विचारा. तिसरीसुद्धा आउटलाईन कंप्लीट झाली. त्यानंतर आपण इथे लॉक करून घेणार आहोत. ह्या पद्धतीने ते शेवटची स्टिच आपण लॉक करून घेऊया आणि हे पूर्ण फिक्स करून घेऊया. तर अशा पद्धतीचं आपलं हे आजचं वर्क कंप्लीट करून झालेलं आहे. ह्या पद्धतीने मी 3 लाईन्स तुम्हाला कशाप्रकारे स्टिच करायच्या हे सांगितलेले आहे. सुरुवातीला इथे आपल्याला चेन स्टिच करायचं आहे 3 पणे. त्यानंतर मग हे वर्क सुरुवात करायची. इथे आपण वेगवेगळ्या प्रकारे आणखी क्रिएटिव्हिटी करू शकतो, पण सिंपल इथे मी तुम्हाला करून दाखवलं आहे. उद्या ह्या पद्धतीचं आपण हाफ राऊंडवरती काम शिकणार आहे. तर आज आपण ह्या पद्धतीने शिकलेलं आहे. तुम्ही इथे वेगवेगळं व्हेरिएशन याला देऊ शकता. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. पुन्हा भेटूयात. बाय बाय.